की हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते पवारसाहेब यांनी घ्यायचा आहे। तर आमची एवढीच विनंती आहे की आपण चांगला सक्षम उमेदवार द्यावा जो इथं भाजपला येऊ देणार नाही, रोखून ठेवेल। नावाची चर्चा सध्या सुरू आहे की सातारा मतदारसंघातून तुम्हाला उमेदवारी देण्याबद्दल एक महाविकास आघाडी चर्चा सुरू आहे, याच्याबद्दल हे पहा, हा प्रश्न महाविकास आघाडीचा नाही, हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडे गेलेला आहे। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा 48 जागांचा बहुतेक जागांचा निर्णय झालेला आहे। ज्या पक्षाकडे ती जागा जाईल त्या पक्षानं आपला उमेदवार ठरवायचा आहे। मग त्यांनी चर्चा कोणाची करायची नाही करायची त्यांचा प्रश्न आहे। आमच्या 48 पैकी जवळजवळ सगळ्या जागांच्यावर एकमत झालेलं आहे। काही ठिकाणी चर्चा थोडीशी चालू आहे, 2-3 ठिकाणी। पण जिथं चर्चा नाही, तर जिथं कुठल्या पक्षाकडे हा मतदारसंघ हे स्पष्ट आहे, तसं सातारा मतदारसंघ। सातारा मतदारसंघामध्ये उमेदवार कोण असावा याबद्दल चर्चा चालू आहे। माझ्याशी चर्चा झाली की आपल्याला काय वाटतं कोण वाटतं। काल जयंत पाटलांची माझी चर्चा झाली, मी माझी मतं त्यांना सांगितली। पण शेवटी आम्ही त्यानंतर पाटणला आणि कराडला महाविकास आघाडीचे मोठे मेळावे घेतले। त्या मेळाव्यामध्ये जाहीरपणे बोललो, तुम्ही ते सगळं माझं भाषण ऐकलं असेल, की हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते पवारसाहेब यांनी घ्यायचा आहे। तर आमची एवढीच विनंती आहे की आपण चांगला सक्षम उमेदवार द्यावा जो इथं भाजपला येऊ देणार नाही, रोखून ठेवेल। आणि तुम्ही जो उमेदवार द्याल त्याकरता आम्ही सर्व ताकदीनं काँग्रेस पक्ष आणि सगळे पक्ष तुमच्या मागं उभा राहू। एवढीच। आता आमच्या त्या भेटीमुळं काही चर्चेला काही उधाण आलेलं आहे, पण त्याला काही अर्थ नाही। आणि त्यामुळे जे काही साताऱ्याबद्दल विचारत असेल ते तुम्ही जयंत पाटला आणि पवारसाहेबांना विचारलं पाहिजे। बाबासाहेब, तुमचा विचार आहे का शरद पवारांनी जर तुम्हाला तशी ऑफर दिली? नाही, जर त्याचा प्रश्न आहे क्या तुतारीचा विषय तुतारीचा आहे, तुतारीचा निर्णय त्याने घ्यायचा आहे। समजा काही ह्याच्यामध्ये झालं की नाही, आपल्याला काही इतर पर्याय सापडत नाही, तुम्ही काँग्रेसनी ही लढवावी असं जर काही प्रस्ताव आला, तो काय आलेला नाही, तर त्यावेळेला विचार करता येईल। मला या ठिकाणी जातीवादी प्रतिनिधी नको आहे, कोणालाच नको आहे। बाबा, राष्ट्रवादीमधून शशिकांत शिंदेचं नाव समोर येते, कदाचित त्यांची उमेदवारी फायनल होण्याची चिन्ह आहे। आपल्याला वाटतं का शशिकांत शिंदे ताकदीचे उमेदवार आहेत? नाही, बघा, हा निर्णय राष्ट्रवादीने घ्यायचा, तो जो निर्णय घेतील त्याच्या मागे आम्ही भक्कमपणे होते। कुणीही निर्णय त्यांनी घ्यावा। काँग्रेसचा मतदारसंघ सोडला तसा प्रस्ताव तर तुम्ही तयार आहे, त्यातून उमेदवार सगळं जर तरच आहे, तसं काही झालेलं नाही, प्रस्ताव आलेला नाही। आल्यानंतर आलं तर त्यावेळेला विचार करू दे। पण माझी अगदी एक प्रामाणिक इच्छा आहे की इथं ताकदीनं लढलं पाहिजे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।